जवळपास 5 वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील असं म्हणता अजूनही होत नाहीयेत। त्याच्यामुळे 2019ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज 2024ला निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत। काल मी एक बातमी वाचली की आचारसंहितेसाठी म्हणून निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती जुंपवलंय। डॉक्टर काय मतदाराच्या नाडी मोजणार काय की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार? ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे, ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत का? आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना प्रत्येक वेळेला, एक पॅरलल फळी का नाही उभी करत तुम्ही? दरवेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे, नर्सेस घ्यायच्या, डॉक्टर्स घ्यायचे, हे कुठचे उपद्व्याप? मी आपल्याला आत्ताच सांगतोय, ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा, तिथे काम करा। तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं मी बघतो।